श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि हा संदेश मोजून 20 ते 22 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला छान अनुभव येईल आणि आनंदाची बातमी मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. काल रात्री बराच वेळ विचार करत होतो की आपण माणसं किती विचित्र आहोत. आपल्याला जे हवं असतं ते मिळालं की त्याची किंमत संपते आणि जे नाहीये त्यासाठी आपण आयुष्य पणाला लावतो. खरं तर हे सगळं मनाचा खेळ आहे, दुसरं काही नाही. स्वामी समर्थांच्या त्या एका वाक्यात किती ताकद आहे ना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य आपण फक्त संकटातच का आठवतो? सुखात असताना आपल्याला का वाटत नाही की ते आपल्या सोबत आहेत? कदाचित तेव्हा आपल्याला गरज वाटत नाही म्हणून असेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त स्वामींना संकटात आठवू नका, तर सुखामध्येही आठवा. भक्तांनो, मला स्वतःला खूप वेळा असं जाणवलंय की जेव्हा मी खूप गोंधळलेला असतो तेव्हा शांत बसून फक्त त्यांचं नाव घेतलं तरी अर्ध्या समस्या सुटल्यासारख्या वाटतात. पण हे सांगणं सोपं आहे, प्रत्यक्षात उतरवणं कठीण असतं. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो, जीव ओतून काम करतो, पण रिझल्ट मात्र शून्य असतो. अशा वेळी राग येतो, चिडचिड होते आणि मग आपण नशिबाला दोष द्यायला लागतो. पण नशीब म्हणजे नक्की काय? जे आपल्या हातात नाही ते नशीब, की जे आपण मिळवू शकलो नाही ते नशीब. मला वाटतं आपण गोष्टींकडे कसं बघतो यावर सगळं अवलंबून असतं. आपण नेहमी समोरच्याच्या सुखाची तुलना आपल्या दुःखाशी करतो. तिथेच सगळी गडबड सुरू होते. कोणाचं तरी घर मोठं आहे, कोणाची तरी गाडी महागडी आहे, कोणाचं आयुष्य सेट आहे असं आपल्याला वाटतं. पण त्या भिंतींच्या आत काय चाललंय हे आपल्याला थोडीच माहिती असतं. प्रत्येक माणसाची आपली एक लढाई असते, जी तो स्वतःशीच लढत असतो. मला तर कधी कधी वाटतं की ही शांतता सुद्धा खूप भीतीदायक असू शकते. आपण खूप बोलतो, खूप हसतो, पण आतून किती रिकामे असतो हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. या रिकामेपणाला भरण्यासाठी आपण मग व्यसन करतो, सोशल मीडियावर वेळ घालवतो किंवा उगाच कोणाशी तरी वाद घालतो. पण त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट आपण अधिकच एकटे पडत जातो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही गर्दीत असूनही एकटे आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदा म्हणजे मला कळेल की फक्त मला जसं वाटतंय की अजूनही कुणी माझ्यासारखं आहे. खरं तर नातं जपण्यापेक्षा ते टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं. आजकाल लोक खूप लवकर विसरतात. उपकाराची जाणीव ठेवणं तर नक्कीच आता जुनं झालंय. लोक गरज सरेपर्यंत तुमच्याशी खूप चांगलं वागतील आणि काम झालं की लोक ओळख विसरतील. अशा वेळी खूप वाईट वाटतं की आपण कोणासाठी इतकं केलं. पण मगर विचार केला तर कळतं की आपण जे काही केलं ते आपल्या स्वभावामुळे केलं आणि समोरच्याच्या पात्रतेमुळे नाही. स्वामी म्हणतात ना की कोणावरही उपकार करू नका, कारण उपकार हा शब्द चुकीचा आहे. आपण फक्त आपलं कर्तव्य करतोय असं समजलंच पाहिजे. आणि हे तत्व जर आयुष्यात उतरवलं तर दुःख कमी होईल असं वाटतं. पण मन मानत नाही. मनाला सतत कौतुक हवं असतं, कोणाकडून तरी शाबासकी हवी असते. ही अपेक्षाच दुःखाचं मूळ आहे. आपण का दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची वाट बघतो? आपल्याला माहितीये ना आपण काय केलंय आणि कशासाठी केलंय. मग झालं तर. पण हे नावाचं जे काही आहे ना, ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मला आठवतंय लहानपणी आपण किती साध्या गोष्टीत खुश असायचो. पाऊस पडला की कागदी होड्या बनवणं, की सुट्टीत मामाच्या गावाला जाणं. यात जे सुख होतं ते आता एसी रूम मध्ये बसून लॅपटॉपवर काम करताना मिळत नाही. पैसा आला, सोयी आल्या, पण ते समाधान मात्र कुठेतरी हरवून गेलं. आपण मोठे झालो की काय काय गमावतो याची यादी बनवली तर ती खूप मोठी होईल. निरागसता गेली, विश्वास गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी असलेला वेळ गेला. आता आपण फक्त इतरांसाठी जगतोय, मुलांसाठी, बायकोसाठी, कुटुंबासाठी किंवा समाजासाठी. स्वतःला काय आवडतं हे विचारायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. कधी कधी स्वतःशी संवाद साधलाय का? आरशात बघून स्वतःला विचारलंय का की तू खुश आहेस का? उत्तर बहुतेक वेळा नाही असंच येईल. आणि हेच तर खरं दुःख आहे. आपण जगाला जिंकण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलोय. स्वामी समर्थांची ती मूर्ती पाहिली की किती शांत वाटतं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळा आत्मविश्वास असतो. तोच आत्मविश्वास आपल्याला आपल्या आयुष्यात हवाय. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आपल्या आतच असते, फक्त ती ओळखता आली पाहिजे. आपण काय करतो? आपण बाहेर शोधतोय, आपण मंदिरात जातो, पण देव आपल्या आत आहे हे आपण नक्की समजून घेत नाही. पण आपल्या आत असलेल्या त्या परमात्म्याला मात्र आपण पूर्णपणे विसरून जात असतो. शरीर हे देवाचं मंदिर आहे असं म्हणतात, पण आपण या मंदिराची किती काळजी घेतो? वाईट विचार, मत्सर, द्वेष यांनी आपण हे मंदिर घाण करून टाकलंय.
हे सगळं साफ केल्याशिवाय तिथे शांती कशी नांदणार? विचार करा, जर आपल्याला कोणी काही वाईट बोललं तर आपण ते वर्षानुवर्ष लक्षात ठेवतो, पण कोणाचं चांगलं बोलणं आपण 2 मिनिटात विसरून जातो. ही मानवी वृत्ती आहे, पण ही वृत्तीच बदलायची गरज आहे. आपल्याला फक्त चांगलं ऐकायचं असतं, पण चांगलं बनायचं नसतं. आपण इतरांकडून अपेक्षा करतो की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, पण आपण त्यांच्याशी कसं वागतोय हे कधी बघत नाही. जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं खूप सोपं असतं, पण आपण कठीण मार्ग निवडतो. मला वाटतं की आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून फक्त त्रास होतो. आपण कितीही डोकं आपटलं तरी जे व्हायचंय ते होणार आहे. मग चिंता कशाची? स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे काय? जर तर जे जे काही होईल ना ते चांगल्यासाठीच होईल, हा भाव मनात असणं. पण हे बोलायला खूप मोठं सोपं आहे, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना तेव्हा मात्र सगळा विश्वास डळमळीत होतो. आपण म्हणतो की आमची श्रद्धा खूप आहे, पण छोटीशी अडचण आली की आपण देवाला जाब विचारतो की माझ्यासोबतच असं का? का तुम्ही तुमच्यासोबत होत नाही? म्हणून तुम्ही काही वेगळे आहात का? प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. चांगले कर्म केलं की चांगलं फळ मिळेलच. कदाचित उशिरा मिळेल, पण मिळेल नक्की. आपण पेरलंय बाभळीचं झाड आणि अपेक्षा करतोय आंब्याची, हे कसं शक्य आहे? आपल्या विचारांचे बीज जसे असतील ना तसंच आपलं आयुष्य फुलणार आहे. म्हणून विचार शुद्ध ठेवा, कोणाबद्दलही वाईट चितू नका, आणि समोरचा माणूस तुमच्याशी कसाही वागो, तुम्ही तुमची माणुसकी अजिबात सोडू नका. म्हणून कारण शेवटी तुम्ही तुमच्या कर्माला उत्तरदायी आहात, त्याचा नाही. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो. विचार करण्यापेक्षा कृती महत्वाची आहे. आपण प्लॅनिंग खूप करतो, पण अंमलबजावणी मात्र शून्य असते. उद्या करू, परवा करू म्हणता म्हणता दिवस निघून जातात आणि एक दिवस कळतं की वेळ संपलाय. उद्या हा शब्द आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू आहे. जे करायचंय ते आज आणि आत्ताच करा. कोणाची माफी मागायची असेल तर मागून टाका. कोणाला प्रेम व्यक्त करायचं असेल तर करून टाका, कारण उद्याची शाश्वती कोणाकडेच नाही. आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, कितीतरी गोष्टी पाहतो, पण त्यातून काय शिकतो का? प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. कोणी सहनशीलता शिकवतं, तर कोणी धोकेबाजी शिकवून सावध करतं. कोणालाही कमी समजू नका. आयुष्यात चढ उतार येणारच. समुद्र आहे तिथे लाटा तर असणारच ना. लाटांना घाबरून समुद्र किनारा सोडायचा नसतो, तर त्या लाटांवर स्वार व्हायला शिकायचं असतं. स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक कथा आहेत जिथे त्यांनी सामान्यांना जगण्याची दिशा दाखवली आहे. ते कधीच कोणत्या मोठ्या फिलॉसॉफीमध्ये बोलले नाहीत. त्यांनी नेहमी साध्या भाषेत समजावलंय. आपण मात्र ते गुंतागुंतीचं करून ठेवलंय. आपल्याला वाटतं की खूप मोठी पूजा अर्चा केली, उपवास केले की देव प्रसन्न होईल. पण देवाला तुमचं जेवण किंवा पैसे नकोत, त्याला फक्त तुमची शुद्ध नियत हवी आहे. तुम्ही एका गरजूला मदत केली तर ती देवाची सर्वात मोठी सेवा ठरेल. तुम्ही एका गरजूला मदत केली तर ती देवाची सर्वात मोठी सेवा ठरेल. आणि पण आपण मंदिरात सोन्याचे मुकुट चढवतो आणि बाहेर बसलेल्या भिकाऱ्याला साधी चतकोर भाकरी देत नाही. ही कसली भक्ती? हा तर निव्वळ दिखावा आहे, आणि हा दिखावाच आपल्याला अधोगतीकडे नेतोय. खरं सुख हे देण्यामध्ये आहे, घेण्यामध्ये नाही. एकदा अनुभव घेऊन बघा. कोणाच्या तरी चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं तर तुम्हाला जे समाधान मिळेल ते कशातच मिळणार नाही. हे सांगताना मलाही आठवतंय, मी सुद्धा खूप वेळा चुका केल्या आहेत. मी सुद्धा रागात कोणाला तरी काही बोललो असेल, कोणाचा तरी अपमान केला असेल, पण जेव्हा जाणीव झाली तेव्हा खूप उशीर झाला होता. पश्चाताप होणं ही पहिली पायरी आहे सुधारण्याची. आपण आपल्या चुका मान्य करायला शिकलो पाहिजे. अहंकाराचा पडदा इतका जाड असतो की आपल्याला आपली चूक दिसतच नाही. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपणच बरोबर वाटतो, पण सत्य हे आपल्या विचारांच्या पलीकडे असतं. जग खूप पुढे पुढे गेलंय आणि खूप मोठं सुद्धा आहे, आणि आपण त्यातले फक्त एक छोटे कण आहोत. तरीही आपल्याला किती गर्व असतो. हा गर्वच माणसाचा नाश करतो. जमिनीवर राहणं खूप गरजेचं आहे. झाड जितकं फळांनी लादलेलं असतं तितकंच ते खाली झुकलेलं असतं. आपणही आयुष्यात कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवरच असलेच पाहिजे, आणि तरच आपण टिकू शकू. नाहीतर वावटळीत उंच झाडच आधी पडतात. म्हणून गवत मात्र सुरक्षित राहणं, आणि ते कारण ते लवचिक असतं, आणि लवचिकता ही आयुष्याची गरज आहे. परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे. हट्टीपणा फक्त विनाशाकडे नेतो. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे यावर? हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपण रोजच्या धकाधकीत आपल्याला जे सुचत नाही, पण जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा ते सगळे विचार गर्दी करतात. आयुष्यातल्या धावपळीत आपण आपल्या छंदांना, आपल्या आवडीनिवडींना विसरून गेलोय. कुणाला गाणं आवडायचं, कुणाला चित्रकला, कुणाला फक्त शांतपणे पुस्तक वाचायला आवडायचं, आणि आता ते सगळं कुठेतरी धूळ खात पडलंय. का? कारण आपल्याला नक्की सक्सेसफुल व्हायचंय, पण या यशासाठी व्याख्या काय?
खूप पैसा म्हणजे यश का, की मनातील शांतता म्हणजे यश? माझ्या मते ज्या माणसाला रात्री शांत झोप लागते तो जास्त जगातील सर्वात यशस्वी माणूस आहे. किती श्रीमंत असा, जर औषधांशिवाय झोप येत नसेल तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग? आपण शरीरासाठी व्यायाम करतो, जिम मध्ये जातो, पण मनाच्या व्यायामाचं काय? मन कसं सुदृढ राहणार? चांगले विचार, चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांची संगत हा जो मनाचा व्यायाम आहे. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर जी शांतता मिळते ती का मिळते? कारण तिथे फक्त सकारात्मक ऊर्जा असते. तिथे गेलेला प्रत्येक माणूस आपलं दुःख विसरायला किंवा कमी करायला गेलेला असतो. तिथे गेल्यावर तुम्हाला कळतं की आपण एकटे नाही आहोत, प्रत्येकाचं काही ना काही गाठोडं आहे. पण तिथून बाहेर पडल्यावर आपण पुन्हा त्याच जगात येतो. तो शांत भाव आपण आयुष्यभर का टिकू शकत नाही? कारण आपण पुन्हा त्या मोहाच्या जाळात अडकतो. माया ही खूप प्रबळ असते, ती आपल्याला पुन्हा पुन्हा ओढते. पण या मायेत राहूनही अलिप्त राहणं हीच खरी साधना आहे. संसाराचा त्याग करणं म्हणजे देव मिळवणं नाही, तर संसारात राहूनही त्यातील विकारांपासून दूर राहणं म्हणजे खरी भक्ती आहे. जसा कमळाचं फूल चिखलात असूनही चिखलापासून अलिप्त असतं, तसंच आपणही या समाजात राहून आपलं पावित्र्य नक्कीच जपलं पाहिजे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे कठीण आहे पण अशक्य नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं उगीच नाही म्हटलंय. मला कधी कधी वाटतं की आपण खूप जास्त कन्सर्न असतो लोकांच्या मतांबद्दल. लोक काय म्हणतील हे एका वाक्याने कितीतरी स्वप्नांचा खून केलाय. लोक म्हणतील हे बदल बघण्यापेक्षा माझं मन काय म्हणतंय हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. लोक तर काहीही म्हणतील, त्यांचं कामच आहे. म्हणून तुम्ही चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार. मग त्या लोकांच्या भीतीपोटी आपण आपलं आयुष्य का वाया घालवायचं? स्वामी समर्थांनी कधी कोणाची पर्वा केली नाही, ते त्यांच्या मस्तीत राहायचे. आपल्याला सुद्धा तीच मस्ती आपल्या आयुष्यात आणायला हवी. कोणाचंही दडपण न घेता स्वतःच्या तत्वांवर जगणं म्हणजे खरं जगणं आहे. पण त्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत आपल्याला श्रद्धेतून मिळते. जेव्हा आपल्याला खात्री असते की कोणीतरी वर आहे जो सगळं बघतोय आणि सांभाळतोय, तेव्हा आपल्याला कशाचीच भीती उरत नाही. पण ही खात्री पटायला जन्म जावा लागतो. आपण फक्त वरवर बोलतो, आतून आपण खूप घाबरलेलो असतो. प्रत्येक पावलावर आपल्याला शंका असते. ही शंकाच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. विश्वासाचा पाया पक्का असेल तर त्यावर किती मोठी इमारत उभी करता येते. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा. कदाचित मला उत्तर माहिती नसेल, पण आपण मिळून शोधू शकतो. आयुष्यात प्रश्नांची कमतरता नाहीये, कमतरता आहे ती उत्तरांची, आणि त्याहूनही जास्त ती उत्तरे स्वीकारण्याची. आपल्याला सत्य माहिती असतं, पण ते पचवायची ताकद नसते. आपण खोट्या सांत्वनामध्ये जगणं पसंत करतो, पण खोटं सांत्वन हे आपूच्या गोळीसारखं असतं. काही काळ बरं वाटतं, पण नंतर दुःख दुप्पट होतं. त्यापेक्षा सत्याचा कडू डोस घेतलेला केव्हाही चांगला आहे. आयुष्य एक प्रयोग आहे. आपण रोज नवीन काहीतरी शिकतोय. कधी हरतो, कधी जिंकतो, पण हरणं म्हणजे संपणं नाही, तर पुन्हा उभं राहण्याची संधी मिळणार आहे. ज्याने कधी हार बघितली नाही त्याला विजयाची गोडी कधीच लागणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे वाक्य आपण शाळेत ऐकलंय, पण ते अनुभवायला खूप ताकद लागते. जेव्हा आपण पडतो तेव्हा लोक हसतात, टोमणे मारतात, पण त्याच लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा उभं राहावं लागतं. कुणासाठी नाही तरी स्वतःसाठी, कारण आपण स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. स्वामी समर्थांचे विचार ऐकले की एक वेगळीच ऊर्जा मिळते. ते म्हणतात ना, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, मग काळजी कशाची? पण ही ऊर्जा टिकवून ठेवणं ही आपल्या हातात आहे. रोज थोडा वेळ एकांतात घालवा, स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. आपण दिवसभरात किती वेळा नकारात्मक विचार केला आणि किती वेळा सकारात्मक, हे प्रमाण बदललं पाहिजे. सकारात्मक ही संक्रमण असते, आणि तुम्ही खुश असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोकही खुश राहतील, आणि जर तुम्ही चिडचिडे असाल तर कोणीही तुमच्या जवळ येणार नाही. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढते. द्वेष मात्र वाळवीसारखा असतो, जो आतून पोखरत जातो. कोणावरही राग धरून ठेवण्यापेक्षा त्याला माफ करून मोकळं होणं जास्त चांगलं आहे. माफ करणं म्हणजे समोरच्याचं चुकलं नाही असं नाही, मला तर आता या विषयाचा त्रास करून घ्यायचा नाहीये असा त्याचा अर्थ होतो. म्हणून स्वतःच्या शांतीसाठी माफी महत्वाची आहे. विचार करा की आपण किती फालतू गोष्टींसाठी आपली मानसिक शांती गमावतो. ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घातली की आपण अर्धा तास त्याचं टेन्शन घेतो. कोणाचं तरी स्टेटस बघून आपल्याला जेलसी वाटते, आणि यातून काय मिळतं? काहीच नाही. आपण रक्त जळतं आणि वेळ वाया जातो. त्याऐवजी जर आपण दुर्लक्ष करायला शिकलो तर आयुष्य किती सुंदर होईल. इग्नोरन्स इज अ ब्लिस, हेच उगाच नाही म्हटलंय. म्हणून प्रत्येक गोष्टी डोकं घालण्याची गरज नसते. काही गोष्टी काळावर सोडून द्यायच्या असतात. काळ हा सर्वात मोठा वैद्य आहे, तो सर्व जखमा भरून काढतो. आपल्याला फक्त थोडा संयम ठेवावा लागतो, आणि संयम ही आजच्या काळातील सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. आपल्याला सगळं
सगळं काही लगेच हवं असतं. लगेच तुम्हाला नूडल्स बनवून हवेत, लगेच तुम्हाला मेसेज गेलेच पाहिजे आणि आलेच पाहिजे, लगेच तुम्हाला यश हवं असतं. पण निसर्गाचा नियम तसा नाहीये ना. झाडं लावले की लगेच फळं अजिबात मिळणार नाही. त्याला अगोदर तुम्हाला पाणी घालावं लागेल, खत तुम्हाला द्यावं लागेल, त्याची निगा पूर्णपणे राखावी लागेल आणि मग वर्षानुवर्षानंतर त्याला फळं येतात. तसंच आयुष्यात आहे, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि मिळालं तरी ते टिकत नाही. कष्टातून मिळालेलं यश हे जास्त काळ टिकतं आणि त्याचा आनंदही जास्त असतो. म्हणून शॉर्टकटच्या मागे धावू नका. शॉर्टकट आपल्याला लवकर पोहोचवतील कदाचित, पण योग्य ठिकाणी नेतीलच याची खात्री नाही. मला असं वाटतं की आपण आपली मुळं विसरत चाललोय. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या परंपरा, आपले संस्कार सोडून दिलेत. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतोय आणि त्यात काही वाईट नाही. पण आपल्यातलं चांगलं काय आहे हे विसरता कामा नये. आपल्याकडे जो आध्यात्मिक वारसा आहे तो जगाकडे नाहीये. स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला काय दिलंय? त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलंय. धर्म जात या पलीकडे जाऊन माणुसकी जपायला सांगितले आहे. पण आपण धर्माच्या नावावर भांडतोय. हे बघून त्याला काय वाटत असेल? भक्ती म्हणजे कपाळाला टिळा लावणं किंवा गळ्यात माळ घालणं नाही, तर तुमच्या वागण्यातून इतरांना सुख मिळणं हीच खरी भक्ती आहे. जर तुमच्या वागण्याने कुणाचं मन दुखावत असेल तर तुमच्या पूजेला काही अर्थ नाही. आपण स्वतःला खूप हुशार समजतो, पण निसर्गाच्या एका फटक्यामुळे आपली काहीच किंमत नसते. कोरोना काळात आपण हे बघितलंय. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा काहीही कामाला आलं नाही. शेवटी माणुसकीच कामी आली. तरी आपण काही सुधारलो नाही. पुन्हा त्याच जीवघेण्या स्पर्धेत आपण उडी घेतली. कशासाठी? कोणाशी स्पर्धा करतोय आपण? प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे. आपण स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. काल मी कसा होतो आणि आज मी कसा आहे? माझ्यात काही सुधारणा झालीये का? हे महत्वाचं आहे. दुसऱ्याला हरवून मिळवलेला विजय हा विजय नसतो, तर स्वतःच्या दुर्गुणांवर मिळवलेला विजय हा खरा विजय आहे. आणि मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या संकटात होतो. काहीच मार्ग दिसत नव्हता. वाटत होतं की आता सगळं संपलंय. त्यावेळी मी स्वामींच्या समोर बसून रडलो होतो आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी कुठून तरी मदत मिळाली आणि मी त्यातून बाहेर पडलो. हा चमत्कार होता की योगायोग मला माहिती नाही, पण त्या अनुभवाने माझी श्रद्धा मात्र पक्की झाली. मला हे कळलं की आपण जेव्हा पूर्णपणे शरणागत होतो तेव्हाच आपल्याला मदत मिळते. जोपर्यंत आपण मी जागा असतो तोपर्यंत भगवंत काहीच करत नाही, कारण आपण त्याला जागाच देत नाही. जेव्हा आपण म्हणतो की आता तूच बघ काय करायचे ते, तेव्हा तो आपली जबाबदारी घेतो. आणि समर्पण खूप महत्वाचं आहे. पण समर्पण करणं म्हणजे आळशी होणं नाही. आपण कर्म आपल्याला करावंच लागतं. फक्त फळाची अपेक्षा सोडून द्यायची असते. जे काही फळ मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारायचं. मग सुख असो वा दुःख, दोन्हीमध्ये आपण स्थिर राहू शकतो. स्थिर राहणं ही मोठी उपलब्धी आहे. आयुष्यात किती वादळ आली तरी आपला दिवा विझता कामा नये. तो विश्वासाचा दिवा सतत तेवत ठेवला पाहिजे. आपण म्हणतो ना की अंधार खूप आहे, पण एक छोटीशी पंथी सुद्धा तो अंधार दूर करू शकते. आपण ती पंथी का बनू शकत नाही? आपल्या चांगल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने आपण कोणत्या तरी आयुष्यातला अंधार दूर करू शकतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना मला एक वेगळा शांतपणा जाणवतो, जसं काही आईच्या कुशीत आहोत. स्वामी हे आई आणि बाप दोन्ही आहेत, जे आपल्याला रागवतात सुद्धा आणि प्रेमाने जवळ सुद्धा घेतात. त्यांची शिकवण आजही तितकीच लागू पडते जितकी 100 वर्षापूर्वी होती. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण मानवी स्वभाव आणि मानवी समस्या मात्र त्याच आहेत. भीती, चिंता, असुरक्षितता या गोष्टी अजूनही आपल्याला सतावतात. यावर उपाय एक आहे, मनाचं सक्षमीकरण. कारण ते केवळ अध्यात्मातूनच शक्य आहे. अध्यात्म म्हणजे काहीतरी गोड आणि कठीण गोष्ट नाही, तर स्वतःला ओळखण्याची कला आहे. आपण जगाला ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. विचार करा, जर तुम्हाला स्वतःच्या ताकदीची जाणीव झाली तर तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही. आणि ती ताकद तुमच्या आत आहे. तिला फक्त जागृत करण्याची गरज आहे. रोजच्या जीवनात आपण अनेकदा हताश होतो, कधी नोकरीमुळे, कधी नात्यांमुळे, कधी पैशांमुळे. पण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत हे आपण विसरतो. आणि आपण जे आपल्याला डोंगर वाटतंय ना, ते उद्या मातीचा ढीग वाटणार आहे. काळासोबत सगळं बदलतं. म्हणून आजच्या संकटांचा इतका विचार करू नका की तुमचं आजचं जगणंच हरवून जाईल. आनंदी राहण्यासाठी कोणत्याही मोठ्या कारणाची गरज नसते. एक छोटासा चहाचा कप, मित्राशी मारलेले गप्पा, लहान मुलाचं असू, या सगळ्यात आनंद दडलेला असतो. तो फक्त शोधता आला पाहिजे. आपण मात्र नक्कीच मोठ्या आनंदाच्या प्रतीक्षेत छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावून बसतो. आयुष्य हे छोट्या क्षणांचं बनलेलं आहे. ते क्षण एन्जॉय करा. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पश्चाताप यात आपण आपला वर्तमान काळ नष्ट करतोय. वर्तमान हाच खरा आहे, कारण तोच आपल्या हातात आहे. स्वामी समर्थ असं लिहा कमेंटमध्ये
जर तुम्ही वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करत असाल. मला माहिती आहे हे संकट आणि हे सगळं एकवटायला वेळ लागतो आणि मनाची तयारी व्हायला वेळ लागतो, पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. आपण जे काही चांगलं ऐकतो, वाचतो आणि ते फक्त त्या क्षणापुरतं असतं. आपण त्या अंमलात आणत नाही. जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ज्ञान हे ओझ्यासारखं असतं. जर त्याचा वापर केला नाही तर त्यामुळे जे काही चांगलं वाटतं ते आपल्याला आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला तक्रारींनी भरू नका. आणि तक्रार करणारा माणूस कधीच सुखी नसतो आणि जो सुखी असतो तोच कधीच तक्रार करत नाही. कृतज्ञता हा सुखाचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. आपल्याला 2 वेळेचं जेवण मिळतंय, डोकं टेकवायला छप्पर आहे, प्रेम करणारी माणसं आहेत, हे काय कमी आहे? जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे यातलं काहीच नाही, तरी ते जगतायत ना. मग आपण का रडतोय? आपली नजर नेहमी कमतरतेवर असते, समृद्धीवर नाही. ही दृष्टी बदला. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींकडे बघाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही किती नशीबवान आहात आणि ही जाणीवच तुम्हाला शांती देईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होईल, हा विश्वास ठेवा. विश्वासामध्ये खूप मोठी शक्ती आहे. पहाड सुद्धा ढळू शकतात जर तुमचा विश्वास पक्का असेल. पण आपला विश्वास पावसाच्या पाण्यासारखा असतो, आला की वाहून जातो. तो विहिरीसारखा खोल असला पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. आयुष्यातले चढउतार आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. त्याहून तावून सुलाखून बाहेर पडणारच हा खरा माणूस आहे. मला खूप वेळा प्रश्न पडतो की लोक इतके स्वार्थी का झालेत? प्रत्येक गोष्टीत फायदा शोधतात. नात्यात सुद्धा फायदा बघितला जातो आणि जिथे फायदा संपतो तिथे नातं संपतं. हे खूप भयानक आहे. निष्काम प्रेम आता राहिलंच नाहीये. आपण कोणासाठी तरी काहीतरी करतो तेव्हा आपली अपेक्षा ही त्यांनाही नक्कीच आपल्यासाठी काहीतरी करावं हीच असते. ही अपेक्षात नात्यात कडवटपणा आणते आणि जर आपणच काहीच अपेक्षा न ठेवता प्रेम दिलं तर आपल्याला दुःख होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे पुन्हा तेच, बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आपण माणसं आहोत. आपल्याला भावना आहेत, पण भावनांना आवर घालणं हीच तर खरी कसरत आहे. मला आठवतंय एकदा माझ्या मित्राने मला खूप मोठा धोका दिला होता. मला खूप राग आला होता. वाटलं होतं की त्याला कधीच माफ करणार नाही. पण नंतर विचार केला की राग धरून कोणाचं नुकसान होत आहे? माझंच ना. मी सतत त्याच्याबद्दल विचार करून माझं डोकं खराब करत होतो आणि ज्या दिवशी मी त्याला माफ केलं त्या दिवशी मला इतकं हलकं वाटलं की जसा काही एखादा मोठा डोंगर माझ्या डोक्यावरून उतरलाय. माफीमध्ये एक वेगळीच पॉवर असते. ती समोरच्याला सुधारो, तुम्हाला मात्र मुक्त करते. मुक्त होणं खूप गरजेचं आहे. विचारांच्या तुरुंगातून बाहेर पडणं म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे. आपण स्वतःला कितीतरी नको असलेल्या विचारात अडकून ठेवलंय. भूतकाळातल्या चुका, भविष्य काळातील भीती, लोकांची मतं, हा सगळा कचरा आपण डोक्यात घेऊन फिरतोय. हा कचरा बाहेर काढल्याशिवाय नवीन आणि चांगले विचार आत कसे येतील? म्हणून स्वतःला वेळ द्या. दिवसातून किमान 15 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा. घरच्यांना सांगा मला थोडा वेळ स्वतःसाठी हवाय. त्या शांततेत तुम्हाला तुमची स्वतःची ओळख होईल. तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की काय हवंय. बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्यांच्या इच्छेखातर जगत असतो आणि समाजाला काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील या नादात आपण आपलं खरं स्वत्व हे विसरत असतो. हे जगणं चुकीचं आहे. आपण कोणालाच खुश करू शकत नाही, हे सत्य आहे. तुम्ही कितीही चांगलं करा, कोणत्याही तरी त्यात खोटं निघणारच. मग कशासाठी आपण कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करायचा? त्यापेक्षा स्वतःच्या आत्म्याला खुश ठेवा. जर तुमचं मन साक्ष देत असेल की तुम्ही बरोबर आहात तर जगाची पर्वा करू नका. स्वामी समर्थांच्या मार्गावर चालणं म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणं आहे आणि सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो. तिथे खूप अडथळे येतात, परीक्षा घेतल्या जातात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि आपल्याला संयम राखता आला पाहिजे. आजचा माणूस खूप अधीर झालाय, त्याला आजच्या आज सगळं हवंय. पण निसर्ग आपली परीक्षा घेतो आणि जो टिकून राहतो तोच जिंकतो. मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त कन्सर्न आहोत. आपल्या अपीयरन्स बद्दल, आपण कसे दिसतो, काय कपडे घालतो आणि यावर आपण खूप वेळ घालवतो. पण आपण आतून कसे आहोत, आपले विचार कसे आहेत याकडे कोणचंच लक्ष नसतं. बाह्य सौंदर्य हे तात्पुरतं असतं, वयानुसार ते जाणारच, पण आंतरिक सौंदर्य म्हणजे तुमचे विचार आणि स्वभाव आहे. हे चिरकाल टिकतात. म्हातारपणी तुमचं रूप कोणाच्या लक्षात राहणार नाही, पण तुम्ही लोकांशी कसे वागलात हे मात्र सगळे लक्षात ठेवतील. म्हणून स्वभावावर काम करा. नम्रता ही माणसाचं सर्वात मोठं भूषण आहे. ज्याच्याकडे नम्रता आहे ना त्याला जग झुकतं. पण नम्रता म्हणजे लाचारी नाही, स्वाभिमान राखून नम्र राहणं ही एक कला आहे. स्वामी समर्थ किती साधे होते, पण त्यांच्या एका नजरेत समोरचा माणूस नतमस्तक व्हायचा. ती त्यांची आंतरिक ताकद होती आणि ती ताकद आपल्याला कमवायची आहे आणि ती केवळ भक्ती आणि साधनेतूनच शक्य आहे. मला माहिती नाही मी हे सगळं का सांगतोय, पण आज मनात आलं म्हणून बोललो. कदाचित कोणाला तरी याची गरज असेल, कदाचित कोणाच्या तरी मनातले प्रश्न सुटायला मदत होईल.
आपण सगळे या प्रवासातले प्रवासी आहोत. कोणी थोडं पुढे आहे, कोणी थोडं मागे आहे, पण डेस्टिनेशन मात्र सगळ्यांचं एकच आहे. आणि त्यामुळे एकमेकांना मदत करत पुढे जाणं हेच आपलं कर्तव्य आहे. कोणाचे पाय ओढण्यापेक्षा कोणाचा हात धरून त्याला वर ओढणं यात जास्त मोठेपणा आहे. स्पर्धा नको, सहकार्य हवंय. आणि आजच्या काळात याची खूप जास्त गरज आहे. आपण सोशल मीडियावर हजारो मित्र जोडतो, पण जेव्हा रडायला खांदा हवा असतो तेव्हा एकही जवळ नसतो. हे वास्तव आहे. व्हर्च्युअल जगात जगणं बंद करून प्रत्यक्ष जगात जगायला शिका. माणसांना भेटा, त्यांच्या डोळ्यात बघून बोला. शब्दांपेक्षा डोळे खूप काही सांगून जातात. भावनांची देवाणघेवाण महत्वाची असते. यंत्रांच्या काळात आपणही यंत्र बनू नये याची काळजी घेतली पाहिजे. मन हे जिवंत आहे, त्याला भावना आहेत, त्याला संवेदना आहेत. त्या मारू नका. कधी कधी रडावंसं वाटलं तर रडून घ्या. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही, उलट मन मोकळं केल्याने नवीन ताकद मिळते. आपण भावना दाबून ठेवतो आणि मग त्याचं रूपांतर रोगात होतं. मोकळं व्हा, व्यक्त व्हा. कोणाशी तरी बोलून मन हलकं करा. आणि जर कोणी नसेल तर स्वामींचे फोटो समोर बसून त्यांच्याशी बोला. ते ऐकतात. विश्वास ठेवा, ते तुमचं प्रत्येक बोलणं ऐकतात. त्यांचे डोळे बघा, त्यात तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच मिळेल. आयुष्यातले काही प्रश्न कधीच सुटत नाहीत आणि त्या प्रश्नांसोबत जगायला शिकावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा उलगडा होईल असे नाही. काही गोष्टी गूढ राहण्यातच मजा असते. आपण जेव्हा म्हणतो की मला सगळं समजलंय, तेव्हा आपला अहंकार डोकावतो. खरं तर आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण फक्त एक अंदाज लावतो. आणि मग निसर्गाचे नियम खूप गुंतागुंतीचे आहेत. जे घडतंय त्यामागे काहीतरी कारण असतं, हे फक्त आपण मानू शकतो. पण ते कारण नक्की काय आहे हे आपल्याला कधीच कळत नाही. पण तरीही विश्वास ठेवणं हेच आपल्या हातात आहे. मला आठवतंय, एकदा मी प्रवासात होतो आणि खूप पाऊस पडत होता. रस्ता दिसत नव्हता, भीती वाटत होती. पण गाडी चालवणारा ड्रायव्हर मात्र शांत होता. त्याला माहिती होतं रस्ता कुठे जातोय. आपलं आयुष्यही तसंच आहे. आपण प्रवासाचा आनंद घ्यायचा. गाडी चालवणारा तो वर बसलाय, त्याला सगळं माहिती आहे. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. जर आपण गाडीच्या स्टेअरिंगवर हात मारायला गेलो तर अपघात निश्चित आहे. म्हणून समर्पण महत्वाचं आहे. पूर्णपणे विसंबून राहा. जे होईल ते चांगलंच होईल हा विचार करून जगायला सुरुवात केली की ताणतणाव आपोआप कमी होतात. आपण किती ताण घेतो छोट्या गोष्टींचा. उद्या काय होईल, मुलांचं कसं होईल, पैशांचं काय होईल, या चिंतांनी आपल्याला ग्रासलंय. विचार करा, तुम्ही खूप चिंता केली तर प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना. मग चिंता कशाला? उलट चिंतेने तुम्ही तब्येत खराब अजून करून घेता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शांत राहून परिस्थितीचा सामना करा. मार्ग आपोआप सापडेल. जेव्हा आपण शांत असतो तेव्हाच आपल्याला नवीन कल्पना सुचतात. गोंधळलेल्या मनात फक्त नकारात्मकताच असते. म्हणून मन शांत ठेवण्याचा सराव करा. ध्यान, प्राणायाम किंवा फक्त शांत बसणं याने खूप फरक पडतो. स्वतःसाठी वेळ काढणं हा काही स्वार्थ नाही, ती गरज आहे. जर तुम्ही स्वतः खुश असाल तरच तुम्ही इतरांना खुश ठेवू शकाल. दुःखी माणूस फक्त दुःखच वाटू शकतो. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचा स्वीकार करा. जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्यात काही उणीवा असतील त्या मान्य करा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. पण स्वतःचा द्वेष करू नका. आपण देवाची लेकरं आहोत. मग आपण कमी कसे असू शकतो? आपल्यातही तोच अंश आहे जो स्वामींमध्ये आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये. ती जाणीव करून घेणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. या प्रवासात अनेकदा असं वाटेल की आपण चुकतोय आणि दिशा हरवतोय. पण अशा वेळी स्वामींचे विचार आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणतात. त्यांचा फोटो आपल्या घरात असणं म्हणजे केवळ एक शोपीस नाही, तर तो एक आधार आहे. एक अशी शक्ती जी आपल्याला सतत सांगते की भिवू नकोस. हे वाक्य एकदा मनात ठसलं ना की जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. तुमच्या आयुष्यातल्या काही खास आठवणी किंवा अनुभव असतील तर नक्की सांगा. आपल्याला एकमेकांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळतं. कोणाचं तरी एक वाक्य आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. म्हणून संवाद महत्वाचा आहे. मला तर वाटतं की आपण खूप कमी बोलतो एकमेकांशी. जे बोलतो ते फक्त कामापुरतं असतं. मनाचं बोलणं आता राहिलंच नाहीये. कधीतरी आपल्या जवळच्या माणसाशी बसून त्यांच्या मनातलं विचारलंय का? त्याला काय वाटतंय, तो कशातून जातोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नसेल केला तर आजच करा. कदाचित त्याला तुमच्या शब्दांची खूप गरज असेल. एक छोटासा फोन, एक मेसेज कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो. आणि आपण इतके बिझी आहोत की आपल्याला स्वतःच्या माणसांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि जेव्हा काहीतरी वाईट घडतं तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो. वेळ निघून गेल्यावर रडण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे वेळ असतानाच नाती जपा. माणसांना महत्त्व द्या, वस्तूंना नाही. आजच्या जगात आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसांचा वापर करतो. हे उलट व्हायला हवं. माणसांवर प्रेम करा आणि वस्तूंचा वापर करा, तरच समाजात शांतता नांदेल. मला हे सगळं बोलताना खूप छान वाटतंय. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय.
कधी कधी व्यक्त होणं खूप गरजेचं असतं. आपण हे मनात साठवून ठेवतो आणि मग एके दिवशी त्याचा स्फोट होतो. त्यापेक्षा रोज थोडं थोडं बोललेलं चांगलं. तुम्ही हे ऐकताय हेच माझ्यासाठी खूप आहे, याचा अर्थ तुम्ही सुद्धा तुमच्या कोणाच्या तरी शोधात आहात आणि काहीतरी नवीन शिकण्याचा शोधात आहात. आणि ही शोधक वृत्ती कायम ठेवा. जो शिकतो तोच वाढतो. ज्याने शिकणे थांबवलं तो जिवंतपणे मेल्यासारखा आहे. वय काही असो, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन अनुभवायला शिका. नवीन पुस्तक वाचा, नवीन माणसांना भेटा, नवीन ठिकाणांना भेटी द्या. आयुष्य खूप मोठं आहे आणि बघण्यासारखं खूप काय आहे. एका चौकटीत अडकून राहू नका. चौकटी बाहेरचं जग खूप सुंदर आहे. भीती वाटेल सुरुवातीला, पण एकदा का तुम्ही पाऊल बाहेर टाकलं की तुम्हाला कळेल की भीती फक्त आपल्या मनाची होती, वास्तवात काहीच नाहीये. भीती एक कल्पनारम्य गोष्ट आहे जी आपण स्वतः तयार केलेली असते. तिला सामोरे गेलं की ती पळून जाते. अंधाराची भीती कधीपर्यंत वाटते? जोपर्यंत आपण दिवा लावत नाही तोपर्यंत. एकदा का ज्ञानाचा दिवा लागला की भीतीचा अंधार आपोआप नष्ट होतो. स्वामी समर्थांनी आपल्याला हाच दिवा दिलाय आणि त्याचा विचारांचा दिवा तो सतत तेवत ठेवा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करा. हा प्रकाश फक्त तुमच्यासाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा दिशादर्शक ठरेल. मला असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो उद्याचा. उद्या काय होईल, उद्या काय होईल. अरे आजचा दिवस तर नीट जगून घे. आजचा सूर्योदय पाहिलाय का? आजच्या वाऱ्याचा स्पर्श अनुभवलाय का? नाही, कारण आपण उद्याच्या चिंतेत आहोत. उद्याचं उद्या बघू. आज जे आहे ते आपलं आहे आणि ते आनंदाने जगा. प्रत्येक घासा चवीने खा, प्रत्येक श्वासाचं महत्त्व ओळखा. हे जीवन पुन्हा मिळणार नाही, हे खूप मौल्यवान आहे. त्याचा आदर करा, कोणाला तरी मदत करा, कोणाला तरी चेहऱ्यावर हसू आणा. हेच खरं आयुष्य आहे. बाकी सगळं तर फक्त येणं जाणं आहे. पैसा येईल आणि जाईल, सत्ता येईल आणि जाईल, पण तुम्ही कोणासाठी काय केलं हे मात्र कायम लक्षात राहील. आपण जेव्हा हे जग सोडून जाऊ तेव्हा आपल्या मागे काय उरेल? फक्त आठवणी. त्या आठवणी कशा असतील हे आपणच ठरवायचं आहे. लोक तुम्हाला चांगलं म्हणून लक्षात ठेवतील की वाईट हे तुमच्या आजच्या वागण्यावरून अवलंबून आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला आणि चांगला विचार करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखकर होईलच. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा. हे दोन शब्द नक्कीच स्वामींनी सांगितलेले आहेत, म्हणून पण ते सर्व संतांच्या शिकवणीचा सार आहेत. विश्वास ठेवा आणि संयम राखा. काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. वाईट दिवस आलेत ना, मग चांगले दिवस सुद्धा नक्कीच येतील. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ ही होतेच. सूर्याला कोणीच अडवू शकत नाही. तसंच तुमच्या यशाला आणि सुखाला सुद्धा कोणी अडवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही, स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आणि तुम्ही अपाट शक्तीचे मालक आहात. फक्त ती शक्ती ओळखा आणि स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि कामाला लागा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल, पण यशाचा गर्व करू नका. नम्र राहा. हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. मला वाटतं आता थोडं थांबावं. आणि खूप बोललोय मी आज, पण हे सगळं मनापासून होतं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपण पुन्हा भेटूच, पुन्हा गप्पा मारू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ हे म्हणताना जी ताकद मिळते ना, ती पुन्हा एकदा अनुभवा. मन शांत ठेवा. आयुष्यात किती वादळ आली तर डगमगू नका. तुम्ही एकटे नाही आहात, स्वामी तुमच्या सोबत आहेत. ही भावनाच तुम्हाला सर्व संकटापासून पार पाडेल. लक्षात ठेवा, आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा आणि सुखांचा आनंद घ्यायला शिका. आजचा दिवस तुमचा आहे, तो सत्कारणी लावा. कोणाच तरी प्रेमाने बोला, कोणाच तरी मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करा. तुम्ही खास आहात हे विसरू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी युनिक असतं, ते शोधा आणि जगाला दाखवून द्या. तुम्ही या जगात काहीतरी विशेष करण्यासाठी आलात हे लक्षात ठेवा आणि उगाच वेळ वाया घालवू नका. लक्ष ध्येयावर ठेवा आणि मार्गक्रमण करत राहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. मित्रांनो, तुमच्या घराच्या खिडकीतून बाहेर दिसणारं ते झाड बघितलं की कधी कधी खूप शांत वाटतं. कारण त्या झाडाला स्वतःची वाढ करण्यासाठी कुणाची स्पर्धा करायची नसते. ते फक्त आपल्या मुळांशी प्रामाणिक असतं. आणि हेच साधं सत्य आपण माणसं विसरून जातो. आयुष्यात खूप धावपळ केली, खूप लोकांच्या मागे लागलो आणि शेवटी हाताला काय लागलं तर फक्त थकवा आणि थोडासा स्ट्रेस. पण जेव्हा मी शांत बसून विचार केला तेव्हा जाणवलं की आपण सुखाच्या व्याख्या इतक्या कठीण करून ठेवल्या आहेत की साधं हसणं सुद्धा आता महाग झालंय. मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या चरित्रातलं ते वाक्य वाचलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा मला वाटलं होतं की हे फक्त संकटकाळी म्हणायचं वाक्य आहे. पण जसं जसा अनुभव येत गेला तसं समजलं की हे वाक्य म्हणजे एक प्रकारची ॲश्युरन्स आहे की तुझं काम प्रामाणिकपणे कर, बाकी सगळं सांभाळायला एक शक्ती आहे. आपण दिवसभर इतक्या लोकांच्या संपर्कात येतो, इतके मेसेजेस वाचतो. कोणाचं तरी चांगलं झालं की आपल्याला उगाच प्रेशर येतं
की माझं का नाही झालं, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते हे स्वीकारायला खूप मोठं मन लागतं. आपल्या घरातले आई वडील बघा ना, त्यांनी आयुष्यभर फक्त कष्ट केले. त्यांच्याकडे ना कुठली मोठी पदवी होती ना खूप पैसा, तरी त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ते आजकालच्या करोडो रुपये कमवणाऱ्या लोकांकडेही नसतं. कारण त्यांना समाधानाचं गुपित माहिती होतं. आपण मात्र कशाच्या तरी मागे धावतोय, कधी प्रमोशनच्या मागे तर कधी सामाजिक प्रतिष्ठेच्या मागे. पण या सगळ्यात आपण स्वतःला हरवून बसलोय हे आपल्या लक्षात येत नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की खरं यश म्हणजे संध्याकाळी घरी गेल्यावर जेव्हा तुम्ही शांतपणे झोपता आणि तुमच्या मनात कोणाबद्दलही राग किंवा मत्सर नसतो, हे खरं यश आहे. कधी कधी खूप एकटं वाटतं, असं वाटतं की कोणालाच माझं दुःख समजत नाहीये. पण अशा वेळी जर आपण शांतपणे स्वतःच्या आत डोकावून बघितलं तर जाणवतं की आपण स्वतःचे सर्वात मोठे शत्रू झालो आहोत. आपण स्वतःला इतक्या नियमांमध्ये बांधून घेतलंय की आपल्याला मोकळा श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय. तुम्ही विचार करा, एखादा छोटा पक्षी जेव्हा पहाटे घरट्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला हे माहिती नसतं की आज त्याला दाना मिळणार की नाही, पण तरीही तो पूर्ण ताकदीने उडतो आणि आनंदाने गातो, कारण त्याचा निसर्गावर आणि त्या ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास असतो. आपण मात्र उद्याची काळजी करण्यात आजचा दिवस गमावून बसतो. स्वामी समर्थांकडे जाणारे कितीतरी लोक मी पाहिले आहेत जे फक्त मागण्यासाठी जातात, पण खूप कमी लोक असे असतात जे तिथे फक्त शांतपणे बसायला जातात. खरं तर भक्ती म्हणजे देवाला काहीतरी मागणं नाही, तर स्वतःला त्या शक्तीसमोर पूर्णपणे समर्पित करणं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की महाराज आता तुम्ही बघून घ्या, तेव्हा तुमच्या खांद्यावरचं ओझं एकदम हलकं होतं. पण हे म्हणण्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागतं. आपण नेहमी विचार करतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, समाज काय म्हणेल. पण खरं सांगू का, कोणाकडेही तुमच्याबद्दल विचार करायला इतका वेळ नाहीये. प्रत्येक जण स्वतःच्या संघर्षात अडकलाय. आपण उगाच एका काल्पनिक जगात वावरतोय जिथे आपण स्वतःला खूप महत्वाचं समजतो. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की आपण या अथांग विश्वातले एक छोटेसे कण आहोत, त्या दिवशी आपल्यातला अहंकार गळून पडेल. कामाच्या ठिकाणी होणारी स्पर्धा, घरातले असणारे छोटे मोठे वाद, आर्थिक चणचण या गोष्टी तर आयुष्याचा भाग आहेत आणि त्या कधीच संपणार नाहीत. पण त्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण नक्कीच बदलू शकतो. मला वाटतं की आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. सकाळी उठल्यावर आपल्याला श्वास घेता येतोय, आपल्या ताटात अन्न आहे, डोक्यावर छप्पर आहे, या किती मोठ्या गोष्टी आहेत. पण आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि जे नाहीये त्याबद्दल रडत बसतो. आयुष्यात कधी कधी अशा वळणावर आपण येतो जिथे समोर अंधार असतो, काही सुचत नसतं. अशा वेळी फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं. पूर्ण रस्ता दिसण्याची वाट बघायची नसते. जुन्या काळातली माणसं बघा, किती कष्ट करायची, शेतात राबायची, पण एक रात्री एकत्र बसून गप्पा मारायची, गाणी म्हणायची आणि त्यांचं आयुष्य खूप सिंपल होतं आणि म्हणूनच ते जास्त सुखी होते. आपण तंत्रज्ञानाच्या जगात इतके अडकलोय की मोबाईलवर हजारो मित्र आहेत, पण मनातलं बोलायला कोणीही समोर नाहीये. ही जी पोकळी निर्माण झाली आहे ना, ती फक्त आणि फक्त अध्यात्म आणि स्वतःशी केलेला संवादच भरून काढू शकतो. जेव्हा मी म्हणतो अध्यात्म, तेव्हा मला कुठलाही कर्मकांड अभिप्रेत नाहीये, तर स्वतःच्या स्वभावात केलेला बदल अभिप्रेत आहे. दुसऱ्याला मदत करताना मिळणारा आनंद हा जगातल्या कोणत्याही मोठ्या पदापेक्षा मोठा असतो. आपण खूपदा स्वतःला कमी लेखतो आणि आपल्याला वाटतं की माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये, पण प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष गुण असतोच, फक्त तो शोधण्याची गरज असते. आयुष्यात येणारी संकट ही आपल्याला संपवण्यासाठी नसतात, तर आपली क्षमता वाढवण्यासाठी असतात. लोखंडावर जेवढे जास्त घाव पडतात तेवढं त्यांचं रूपांतर एका मजबूत तलवारीत होतं. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपण जेवढं जास्त कठीण प्रसंगातून जातो तेवढे आपण आतून मजबूत होतो. स्वामी समर्थांनी नेहमीच हे शिकवलंय की शरण जाणे म्हणजे हार मानणे नाही, तर एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून आपलं कर्तव्य करत राहणे आहे. आपण खूपदा फळाची अपेक्षा करतो आणि जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा निराश होतो. पण जर आपण फक्त कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर निराशा येण्याचं काही कारणच उरत नाही. निसर्गात बघा, नदी कधीच स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, झाडं स्वतःची फळं स्वतः खात नाही, ते दुसऱ्यांसाठी असतं. आणि म्हणूनच निसर्ग इतका सुंदर आहे. आपण मात्र फक्त माझं आणि माझ्या कुटुंबाचं यातच अडकून पडलो आहोत. थोडं मोठा विचार करायला लागलो आणि की आयुष्य आपोआप सोपं होतं. घरामध्ये जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा ते किती निष्पाप असतं. त्याला कोणाबद्दल राग नसतो, द्वेष नसतो, ते फक्त वर्तमानात जगत असतं. आपण जसे मोठे होतो तसे आपण हे निष्पापपण हरवून बसतो आणि आपल्याला पुन्हा एकदा ते लहान मूल बनायचं आहे, ज्याला छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. पैसा हवाच, प्रगती हवीच, पण ती मिळवताना जर तुमची झोप उडत असेल किंवा तुमच्या जवळच्या माणसांशी तुमचे संबंध बिघडत असतील तर त्या प्रगतीचा काय उपयोग. जीवनात थोडासा पॉज घेणं
खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, विचार करा की मी कुठे नक्की चाललोय. आयुष्यात कधी कधी आपल्याला वाटतं की देवाने आपल्यावर अन्याय केलाय, पण खूप वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की त्यावेळी जे झालं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. ती शक्ती खूप हुशार आहे. आपल्याला जे हवंय ते देण्यापेक्षा आपल्याला ज्याची गरज आहे ते ती शक्ती आपल्याला देत असते. आयुष्यातलं दुःख हे उन्हासारखं असतं. जोपर्यंत ऊन लागत नाही तोपर्यंत सावलीची किंमत समजत नाही. म्हणूनच संकटांना घाबरण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल याचा विचार करा. आपल्या बोलण्यात नेहमी नम्रता असावी, कारण शब्द हे तलवारीपेक्षा जास्त जखम करू शकतात आणि ते शब्द एखाद्याचं आयुष्य सावरू सुद्धा शकतात. म्हणून मला नेहमी वाटतं की आपण दुसऱ्यांना जज करण्यापेक्षा जर स्वतःला सुधारण्यावर भर दिला तर हे जग खूप सुंदर होईल. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी केलं, तेव्हापासून आपल्याला अधपतनाला सुरुवात होते. आणि खरं तर आपण फक्त एक माध्यम आहोत. करणारा आणि करून घेणारा तोच आहे. ही जाणीव एकदा झाली की मन खूप हलकं होतं. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. पावसाचा वास, गरम चहाचा कप, मित्रासोबत मारलेल्या गप्पा या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पश्चाताप या दोन्ही गोष्टींमध्ये आपण आपला वर्तमान जाळून टाकतोय. जे झालं ते विसरून जा आणि जे होणार आहे त्याची चिंता सोडा. फक्त आजचा दिवस कसा चांगला जगता येईल यावर लक्ष द्या. आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो ना, तेव्हा आपल्या मनात जी समाधानाची लहर येते ना, तीच खरी प्रार्थना आहे. देव मंदिरात आहेच, पण तो भुकेल्या माणसाच्या अन्नात आणि गरजू मदतीत सुद्धा नक्कीच आहे. ही साधी गोष्ट जर आपल्याला समजली तर आपल्याला कुठेही जायची गरज पडणार नाही. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतात. आणि काही जण प्रेम देतात तर काही जण धडा देतात. पण दोन्ही गोष्टी आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असतात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे जी कोणत्याही संकटावर मात करू शकते. आपण फक्त घाबरलो आहोत कारण आपण स्वतःला विसरलो आहोत. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, आम्ही आहोत तिथेच. याचा अर्थ असा आहे की ती शक्ती नेहमी आपल्या सोबतच असते. फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. आपल्या कामात प्रामाणिक राहणं, दुसऱ्यांचा आदर करणं आणि मनातून लोभ काढून टाकणं हेच खरं जीवन जगण्याचं सूत्र आहे. खूपदा आपल्याला वाटतं की माझं नशीबच खराब आहे, पण नशीब हे आपल्याला कर्मातून बनतं. आज आपण जे पेरतोय ते उद्या आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आज चांगले विचार करा, चांगले कर्म करा, मग उद्याची काळजी करण्याची गरज राहणार नाही. आयुष्य हे खूप छोटं आहे. ते तक्रार करण्यात घालवण्यापेक्षा आनंदाने जगण्यात घालवा. आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप कमी सोयीसुविधा आहेत, तरीही ते लढतात. मग आपण का हार मानायची? स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्या ओलांडण्याचा प्रयत्न करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा की हे आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? जर उत्तर हो असेल तर मग समजा की तुमचा दिवस सार्थकी लागलाय. जीवनात येणारे चढ उतार हे हृदयाच्या ठोक्यांसारखे असतात. जर ते सरळ झाले तर समजा की आयुष्य संपलंय. म्हणून संघर्षाला घाबरू नका. तो तुम्हाला जिवंत असल्याची जाणीव करून देतो. प्रत्येक दिवस ही एक संधी नवीन असते आणि स्वतःला सिद्ध करण्याची नाही, तर स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची. आपण स्पर्धेत आहोत, पण ती स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशीच असली पाहिजे. कालच्यापेक्षा आज मी थोडा जास्त संयमी, थोडा जास्त समजूतदार झालो आहे. मग हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. जगामध्ये खूप नकारात्मकता आहे, पण आपण आपल्या मनातलं देऊळ जपलं पाहिजे. तिथे फक्त सकारात्मक विचार आणि श्रद्धा असायला हवी. स्वामी समर्थांचं नाव घेणं म्हणजे केवळ मंत्राचा उच्चार करणं नाही, तर त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करणं आहे. त्यांनी कधीच कोणाला घाबरवलं नाही, तर नेहमी आधार दिलाय. तसंच आपणही इतरांसाठी आधाराचा खांब बनलं पाहिजे. आयुष्य खूप सरळ आहे. आपणच विचारांनी गुंतागुंतीचं करून ठेवलंय. चला तर मग हा गुंता सोडूया आणि पुन्हा एकदा साध्या सरळ आयुष्याकडे वळूया, जिथे प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता आहे. तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण मनापासून करा. मग ते ऑफिसचं काम असो किंवा घरची साधी गोष्ट असो. जेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करता तेव्हा तिथे ईश्वरी चैतन्य प्रकट होतं. भीती वाटणं साहजिकच आहे, पण भीतीला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि ज्या दिवशी तुम्ही भीतीचा सामना कराल त्या दिवशी भीती स्वतःहून पळून जाईल. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. ती अनंत शक्ती तुमच्या नक्कीच प्रत्येक श्वासासोबत आहे. आणि म्हणूनच फक्त डोळे मिटून शांतपणे त्या शक्तीचा अनुभव तुम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही तुमच्या हातच आहेत. फक्त बाहेरचा कोलाहल थोडा शांत व्हायला हवा. ज्या क्षणी तुमचं मन शांत होईल त्या क्षणी तुम्हाला सर्व मार्ग स्पष्ट दिसू लागतील. कठीण काळात संयम राखणं आणि चांगल्या काळात जमिनीवर राहणं हीच खरी तपश्चर्या आहे. आपण सर्वजण प्रवासाला निघालो आहोत. कोणाचं स्टेशन जवळ आहे तर कोणाचं लांब आहे, पण प्रवास आनंदाने करणं आपल्या हातात आहे.
त्यामुळे तक्रारींचे पाढे वाचण्यापेक्षा जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता हे सुखी आयुष्याचं सर्वात मोठं गमक आहे. आणि जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल तेवढे तुम्ही स्वतःच्या जवळ जाल. झाडं, फुलं, नद्या हे आपल्याला सतत देत राहतात. त्यांच्याकडून देण्याची वृत्ती शिका. स्वार्थ हा माणसाला आकुंचित करतो, पण परमार्थ माणसाला विस्तारतो. आपलं मन एवढं मोठं करा की त्यात जगाचं सगळं दुःख मावेल आणि तरीही त्यात आनंद ओसळून व्हाल. हे सर्व करणं सुरुवातीला कठीण वाटेल, पण छोटे छोटे प्रयत्न मोठे मोठे बदल घडून आणतात. आजपासून ठरवा की मी सकारात्मक राहणार आहे, मी कोणाचं वाईट चिंतणार नाही आणि मी माझं आयुष्य पूर्ण क्षमतेने जगणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत आहे. फक्त आपण पात्र बनलं पाहिजे. पात्र कसं बनायचं तर शुद्ध आचरण आणि निस्वार्थ प्रेम या 2 गोष्टींनी. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी डगमगू नका, कारण ज्याने हे जग निर्माण केलंय त्याला तुमची काळजी तुमच्यापेक्षा जास्त आहे. विश्वासाने एक पाऊल उचला आणि बाकीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. आपण खूपदा विनाकारण तर्क वितर्क करत बसतो, पण काही गोष्टी ह्या तर्काच्या पलीकडे असतात. तिथे फक्त श्रद्धेचा उपयोग होतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर एक असा विश्वास जो आपल्याला कठीण काळातही स्थिर ठेवतो. जीवनाकडे एक खेळ म्हणून बघा, जिथे हार आणि जीत दोन्ही महत्वाचे आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही हा खेळ किती खेळाडू वृत्तीने खेळता. आणि जास्त महत्वाचं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ती कधी गमावू नका. आणि परिस्थिती कशी असो, तुम्ही तुमचं आंतरिक शांतपण जपलं पाहिजे. हेच खरं सामर्थ्य आहे. आपण अनेकदा बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरी गरज आहे स्वतःला बदलण्याची. जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा जग आपल्यासाठी आपोआप बदलतं. हा प्रवास थोडा लांबचा आहे, पण खूप सुंदर आहे. चला तर मग या प्रवासाचा आनंद घेऊया आणि प्रत्येक क्षणाला अर्थ देऊया. खूपदा असं होतं की आपण खूप मोठ्या गोष्टींचा शोधात असतो आणि आपल्या हाताशी असलेल्या लहान पण सुंदर गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. जसं की सकाळी उठल्यावर आईने प्रेमाने दिलेला चहाचा कप किंवा ऑफिसमधून घरी आल्यावर मुलांनी मारलेली घट्ट मिठी. या गोष्टींमध्ये जे सुख आहे ना, ते कोणत्याच महागड्या वस्तूंमध्ये नाही. मला वाटतं की आपण आयुष्याला एका प्रोजेक्टर सारखं बघायला लागलो आहोत, जिथे प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं. पण आयुष्य हे गणितासारखं नसतं. ते कधी कधी खूप विस्कटलेलं असतं आणि त्या विस्कटलेपणाचा स्वीकार करणं म्हणजे खरं जगणं आहे. आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल आपण कधी आभार मानले आहेत का, की नेहमी फक्त तक्रारीच केल्या आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून घराबाहेर पडताना जेव्हा आपण एखाद्या जुन्या ओळखीच्या माणसाला भेटतो आणि तो फक्त आनंदाने आपली विचारपूस करतो ना, तेव्हा मनावरचं अर्धे ओझं हलकं होतं. कारण शेवटी माणसाला माणसाचीच गरज असते. आपण कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घर बांधली, तरी मनाची शांतता विकत घेता येत नाही. ती फक्त समाधान आणि चांगल्या विचारांतूनच मिळते. स्वामी समर्थांच्या दरबारात जेव्हा हजारो लोक येतात तेव्हा तिथे राजा पण असतो आणि रंक पण. पण महाराजांच्या नजरेत दोघेही सारखेच असतात. कारण निसर्गाच्या आणि देवाच्या दरबारात तुमच्या बँक बॅलन्सला काही किंमत नसते. तिथे फक्त तुमचं मन आणि तुमची नीतिमत्ता बघितली जाते. आपण मात्र जगाला दाखवण्यासाठी स्वतःला इतकं बदलून टाकलंय की आपण नक्की कोण आहोत हेच विसरलो आहोत. रोज सकाळी आरशात बघताना स्वतःला विचारा की आज मी जे काही करतोय त्यातून मला खरंच आनंद मिळतोय का, की मी फक्त कोणाला तरी सांगण्यावरून किंवा समाजाच्या भीतीने सगळं ओढतोय. आयुष्यात कधी कधी क्लिअर नसतं की नक्की काय करायचंय. खूप कन्फ्युजन असतं. अशा वेळी थांबा, थोडा वेळ स्वतःला द्या, कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. शांत पाण्यात जसं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं ना, तसंच शांत मनातच योग्य विचारांचे तरंग उमटतात. आपण आजकाल खूप चंचल झालो आहोत. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर उड्या मारतोय, पण स्थैर्य म्हणजे काय हे आपल्याला समजेनासं झालंय. मला आठवतंय, लहानपणी आपण मातीत खेळायचो. कपडे खराब झाले तरी त्याची फिकीर नसायची. पण आता मात्र आपण आपल्या इमेजबद्दल इतके कॉन्शियस झालो आहोत की आपण मनमोकळं हसायलाही विसरलो आहोत. जगाचा विचार करणं सोडा, कारण हे जग तुमच्या यशाचं कौतुक करेल आणि तुमच्या अपयशांवर हसेल. पण तुमच्या कष्टाची जाणीव तुम्हालाही असते. प्रेशर तर येणारच, टेन्शन तर असणारच, पण ते हाताळण्याची कला म्हणजे अध्यात्म आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत, तेव्हा एक अनामिक ताकद तुमच्या पाठीशी उभी राहते आणि जी तुम्हाला सांगते की खचून जाऊ नकोस, ही वेळ पण निघून जाईल. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी नसतं. सुख पण नाही आणि दुःख पण नाही. मग कशाचा एवढा अहंकार आणि कशाचं एवढं रडगाणं? आपल्या घरातले साधे प्रसंग बघा. कधी आईशी झालेला वाद असेल किंवा वडिलांची ओरडा, त्यामागे जे प्रेम असतं ते आपल्याला खूप उशिरा समजतं आणि आपण बाहेरच्या लोकांच्या कौतुकासाठी धडपडतो, पण घरातल्या माणसाचं मन राखायला विसरतो. खरी संस्कृती आणि खरी प्रगती ही घरातून सुरू होते. आजच्या काळात आपल्याला खूप गोष्टी सोप्या हव्या आहेत,
पण ज्या गोष्टी कष्ट करून मिळतात त्यांची गोडी ही काही वेगळीच असते. शेतकऱ्याला विचारून बघा, जेव्हा शेतात पीक येतं तेव्हा त्याला जो आनंद येतो तो शेकडो ईमेल पाठवून आपल्याला मिळत नाही, कारण तो निसर्गाशी जोडलेला असतो. आपण निसर्गापासून लांब गेलो आहोत आणि म्हणूनच आपण जास्त अस्वस्थ आहोत. कधीतरी मातीत पाय ठेवून चालून बघा आणि झाडांना पाणी द्या, पक्ष्यांचा आवाज ऐका. नक्कीच तुम्हाला छान वाटेल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या शक्तीचे भाग आहात. आपण स्वतःला खूप मोठे समजतो, पण एका साध्या मुंगीच्या शिस्तीकडूनही आपण खूप काही शिकू शकतो हे आपल्याला कळत नाही. आयुष्यात चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्या चुकांमधून न शिकणं ही सर्वात मोठी चूक आहे. स्वतःला माफ करायला शिका, कारण जर तुम्ही स्वतःलाच माफ करू शकला नाहीत तर दुसऱ्यांना काय माफ करणार. मनात धरलेला राग हा एखाद्या जळत्या कोळशासारखा असतो, जो आपण दुसऱ्यांवर फेकण्यासाठी हातात धरतो, पण आधी आपलाच हात भाजतो. मत्सर आणि राग हे आपल्या प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे आहेत. कोणाशीही तुलना करू नका, कारण तुमचं आयुष्य हे वेगळं आहे आणि त्यांचे अनुभव वेगळे आहेत. ताऱ्यांची चमक पण वेगळी असते आणि चंद्राची शीतलता पण वेगळी असते. दोघेही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत. स्वामी समर्थांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी भक्तांचा अहंकार मोडीत काढला होता. कारण जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश आत जात नाही. खूप साध्या गोष्टीमधून मोठे मोठे धडे मिळतात, फक्त आपली बघण्याची दृष्टी हवी. आपण जेवढे जास्त क्लिअर राहू तेवढं आयुष्य सिंपल होईल. गुंतागुंत आपण स्वतः निर्माण करतो आणि मग म्हणतो की नशिबाने खेळ मांडलाय. खरं तर आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार असतो. तुमच्या विचारांची शक्ती इतकी मोठी आहे की तुम्ही तुमच्या परिस्थितीला बदलू शकता. नकारात्मक विचार म्हणजे वाळवीसारखे असतात, जे आतून पोखरून टाकतात. म्हणून नेहमी चांगल्या विचारांच्या सहवासात राहा, चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे टीकाकार असतो. कधीतरी स्वतःची पाठ सुद्धा ठोपता, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष केलाय. जीवनात कधी कधी हार मानावी लागते, पण ती हार म्हणजे अंत नसतो, तर ती एका नवीन सुरुवातीची संधी असते. समुद्राच्या लाटा जशा मागे जातात पुन्हा जोराने पुढे येण्यासाठी, तसंच आपल्या आयुष्याचं आहे. खचून जाण्यासारखं काहीच नाही, कारण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. स्वामी समर्थ नेहमी महाराज म्हणायचे की विश्वास ठेवा, पण त्या विश्वासाला कर्माची जोड द्या. नुसतं बसून काहीच मिळत नाही, आपल्याला हातपाय हलवावेच लागतात. देवाला सुद्धा तेच लोक आवडतात जे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतात. आपण खूपदा नशिबाच्या नावाखाली आळस करतो, पण खरं नशीब हे कष्टाच्या घामातूनच निर्माण होतं. समाजात वावरताना अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही आपल्याला खूप मान देतात तर काही अपमान करतात, पण या दोन्ही गोष्टींना समान भावनेने स्वीकारायला शिका. कोणी स्तुती केली म्हणून हुळून जाऊ नका आणि कोणी टीका केली म्हणून खचून जाऊ नका. तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून नसते, ती तुमच्या कर्तृत्वावर असते. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हे फक्त शरीराचे बदल आहेत. मन मात्र नेहमी तरुण आणि उत्साही असायला हवं. ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे त्याला म्हातारपण कधीच स्पर्श करू शकत नाही. आपल्या गरजा कमी करा, मग बघा तुम्हाला किती शांत वाटतं. हव्यास कधी संपत नाही. एक गोष्ट मिळाली की दुसरी हवी असते. ही धाव कधी संपणार नाही आणि थांबणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही की बस, आता मला जे मिळालंय त्यात मी सुखी आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रगती करू नये, तर याचा अर्थ असा आहे की प्रगती करताना मनशांती गमावू नका. आपल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या यशात सहभागी व्हायला शिका. त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधायला शिका. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी चांगलं मागतो तेव्हा आपलं चांगलं आपोआपच होतं. जगामध्ये खूप दुःख आहे, खूप वेदना आहेत. अशा वेळी जर तुम्ही कोणाला तरी फक्त 2 शब्द प्रेमाने बोलू शकलात तर तुम्ही खूप मोठं कार्य केलंय असं समजा. पैसा येतो आणि जातो, पण तुमची माणुसकी आणि तुमचे संस्कार नेहमीच राहतात. स्वामी समर्थांच्या भक्तीचा अर्थ हाच आहे की आपल्यातला माणुसकीचा अंश नेहमी जागा ठेवणं. प्रत्येक जीवामध्ये त्या परमेश्वराचा अंश आहे. ही जाणीव जर असेल ना तर आपण कोणाचंही वाईट करू शकणार नाही. जीवनाकडे तक्रार म्हणून बघण्यापेक्षा एक संधी म्हणून बघा. कितीही अंधार असला तर एक छोटासा दिवा पूर्ण अंधार दूर करू शकतो. तसंच तुमचे चांगले विचार तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करतील. कठीण प्रसंगात स्वतःला सांगा की हे सुद्धा निघून जाईल. ही वेळ सुद्धा संपूर्णपणे संपून जाईल. वेळ ही सर्वात मोठी औषध आहे आणि म्हणून आपण जेवढा जास्त संयम राखू तेवढे आपण जास्त शहाणे हो. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण शरीर हे आपलं पहिलं घर आहे आणि जर ते ठीक नसेल तर आपण काहीही करू शकणार नाही. चांगले जेवण, थोडा व्यायाम आणि भरपूर पाणी या साध्या गोष्टी पण आयुष्यात खूप मोठा बदल घडवतात. आपण बाहेरच्या जगाच्या काळजीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध असतो. जर मन प्रसन्न असेल तर शरीर पण साथ देतं
आयुष्यातली सगळी उत्तरं एका दिवसात मिळणार नाहीत, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. निसर्गाचं चक्र बघा, प्रत्येक गोष्ट तिच्या वेळेनुसारच घडते. झाडाला फळ वेळेवर येतात आणि मग आपण आपल्या बाबतीत की घाई का करतो? सबर का फल मीठा होता है, हे वाक्य अगदी खरं आहे. जो वाट बघू शकतो आणि जो प्रयत्न सोडून देत नाही त्याला यश नक्कीच मिळतं. आपण खूपदा स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलतो, पण आपली जबाबदारी स्वीकारणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की हो, ही माझी चूक आहे आणि मी ती सुधारणार आहे, आणि त्या दिवसापासून तुमची खरी प्रगती सुरू होईल. कोणाचंही मन दुखावू नका, कारण दिलेली जखम कदाचित भरून येईल, पण मनावरचा आवरण हा कधीच पुसला जात नाही. प्रेमाने जग जिंकायला शिका, कारण रागाने फक्त द्वेष वाढतो. स्वामी समर्थांनी नेहमीच प्रेमाचा संदेश दिलाय. त्यांनी लबाडांना धडा शिकवलाय, पण भोळ्या भक्तांना नेहमी जवळ केलाय. तसंच आपणही स्वच्छ मनाने राहूया. लबाडीने कदाचित थोडा फायदा होईल, पण दीर्घकाळात फक्त नुकसानच होतं. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा आणि सोपा सुंदर मार्ग आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही वादळ आली, तरी आपल्या श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. ती श्रद्धाच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. नेहमी स्वतःला सकारात्मक सूचना द्या. मी करू शकतो, मी सक्षम आहे, माझ्या पाठीशी ती शक्ती उभी आहे. ही सकारात्मकता तुम्हाला पर्वतासारखी स्थिरता देईल. जीवन एक प्रवास आहे आणि आपण या प्रवासातले प्रवासी आहोत. चला तर मग हा प्रवास खूप सुंदर आणि अर्थपूर्ण बनवूया, जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला स्वतःच्या आणि ईश्वराच्या जवळ घेऊन जाईल. आयुष्यात हा जो वेग आहे ना, तो कधी कधी आपल्याला इतका थकवून टाकतो की आपण नक्की का धावतोय हे विसरून जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामाचं टेन्शन आणि भविष्याची चिंता यातच आपला वेळ निघून जातो. मला वाटतं की आपण थोडा वेळ थांबवून स्वतःला विचारलं पाहिजे की या सगळ्या धावपळीत माझं स्वतःचं अस्तित्व कुठे आहे? मी शेवटचं मनापासून कधी हसलो होतो आणि कधी शांतपणे बसून फक्त प्रवासाचा आणि पावसाचा आनंद घेतला होता? आपण माणसं खूप विचित्र आहोत. आपल्याकडे जे आहे ना त्याची आपल्याला किंमत नसते, आणि जे नाहीये त्यासाठी आपण आयुष्यभर रडत बसतो. एखाद्या साध्या माणसाला बघा, जो रस्त्याच्या कडेला बसून आनंदाने आपली भाकरी खातोय. त्याला बघितलं की जाणवतं की सुखाचा संबंध पैशाशी नसून समाधानाशी आहे. आपण मात्र मोठी स्वप्न बघण्याच्या नादात आजचा दिवस गमावून बसतोय. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक खूप सुंदर गोष्ट आहे. जेव्हा एखादा भक्त खूप रडत त्याच्याकडे जायचा आणि तेव्हा ते त्याला सांगायचे की अरे, जे तुझं आहे ना ते तुला मिळणारच आहे, मग चिंता कशाला करतोयस? हे साधेपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण विनाकारण प्रेशर घेतो. आपल्याला वाटतं की सगळं जग माझ्या खांद्यावर आहे, पण खरं तर आपण फक्त या सृष्टीचा एक छोटासा भाग आहोत. घरच्या लोकांसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी मन मोकळं बोलणं, आणि हे आजकाल खूप दुर्मिळ झालंय. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, पण जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा तो मोबाईल कामाला येत नाही. तेव्हा फक्त ती रक्ताची माणसंच मदतीला धावून येतात. आपल्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. काही लोक आपल्याला खूप दुःख देतात, पण त्या दुःखामुळेच आपण आतून मजबूत होतो. मला नेहमी वाटतं की देवाने आपल्याला जे आयुष्य दिलंय ते खूप अमूल्य आहे. ते विनाकारण रागात आणि मत्सरात घालवू नका. कोणाला तरी चांगलं झालं तर मनापासून त्याचं कौतुक करा, कारण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे सुद्धा एक प्रकारचं पुण्यच आहे. आपण नेहमी देवाला म्हणतो की माझं काम कर, पण आपण कधी विचारलंय का की मी कोणाचं काम येऊ शकतो? आणि खरी भक्ती ही दुसऱ्याच्या अश्रू पुसण्यात आहे. आणि स्वामी समर्थांनी कधीच कोणाला कर्मकांड करायला सांगितलं नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की आपलं कर्तव्य नीट पार पाडा. ऑफिसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम करणं ही सुद्धा एक पूजाच आहे. आपण मात्र मंदिरात जातो आणि बाहेर येऊन लबाडी करतो. अशा वागण्याने आपल्याला कधीच शांती मिळणार नाही. आयुष्यातले चढ उतार हे नैसर्गिक आहेत. कधी खूप पैसा येईल तर कधी खिशात काहीच नसेल, पण दोन्ही परिस्थितीत जो माणूस स्थिर राहतो ना, तोच खरा योगी आहे. मला आठवतंय, जेव्हा माझ्या आयुष्यात खूप वाईट काळ होता तेव्हा मला वाटायचं की आता सगळं संपलंय, आणि त्या अंधारातून सुद्धा एक छोटीशी आशेची किरण होती. आणि ती किरण म्हणजे आपला स्वतःवरचा आणि त्या शक्तीवरचा विश्वास असतो. आपण खूपदा लॉजिकल विचार करायला जातो आणि तिथेच अडकून जातो, कारण जीवनातल्या काही गोष्टी या लॉजिकच्या पलीकडे असतात आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. श्रद्धा म्हणजे डोळे झाकून चाललं नाही, तर डोळे उघडे ठेवून त्या शक्तीवर विश्वास ठेवणं आहे. आपल्या घरातल्या जुन्या माणसांकडे बघा, त्यांना स्ट्रेस हा शब्द सुद्धा माहीत नव्हता, तरी त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वाढवलंय. त्यांचं कारण एकच होतं, त्यांचं आयुष्य खूप सिंपल होतं. आपण मात्र गरजा वाढवून घेतल्या आहेत आणि आता त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला विकून टाकलंय. क्लिअर विचार करा, तुम्हाला नक्की काय हवंय. सुखासाठी खूप गोष्टींची गरज नसते, फक्त एक चांगलं मन लागतं. कधी कधी आपल्याला वाटतं की माझं कोणीच नाहीये, मी खूप एकटा आहे, पण अशा वेळी अक्कलकोटच्या स्वामींचा तो मंत्र आठवा की मी तुझ्या पाठीशी आहे.
हा एक मंत्र नाहीये, तर ती एक जाणीव आहे की तुम्ही या जगात एकटे नाही आहात. निसर्गाचं चक्र किती परफेक्ट आहे बघा. वेळ आली की सूर्य उगवतो, वेळ आली की ऋतू बदलतात. मग आपण आपल्या आयुष्यातल्या बदलांना का घाबरतो? बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो स्वीकारणं हे शहाणपण आहे. कधी कधी लोकांच्या बोलण्याने आपण खूप दुःखी होतो, पण विचार करा की लोकांचं कामच आहे बोलायचं. मग ते आपल्या यशावर पण बोलणार ना, आणि अपयशावर पण बोलणार. पण तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे, लोकांच्या मतावर नाही. स्वतःला ओळखायला शिका. तुमच्या आत एक अथांग शक्तीचा साठा आहे, फक्त तो शोधण्याची गरज आहे. आपण नेहमी बाहेरच्या जगात सुख शोधतो, पण सुख हे आपल्या आतच असतं. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या सहवासात आनंद मिळायला लागेल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणाचीच गरज उरणार नाही. राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून कधीही रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. शांत राहा, दीर्घ श्वास घ्या आणि मग विचार करा. स्वामी समर्थांच्या दरबारात कितीतरी चमत्कार झाले असं लोक म्हणतात, पण माझ्या मते सर्वात मोठा चमत्कार म्हणजे एखाद्या माणसाचं बदललेलं मन. जो माणूस आधी खूप अहंकारी होता, तो जर नम्र झाला तर तो सर्वात मोठा चमत्कार आहे. आपल्यातली ही नम्रता आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. एक छोटीशी मुंगी सुद्धा हत्तीला त्रस्त करू शकते. म्हणून तसं आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते. आपण खूपदा मोठ्या ध्येयांच्या मागे लागतो आणि वाटेतले सुंदर क्षण विसरतो. यशापेक्षा प्रवासाचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या मुलांशी, आपल्या पालकांशी रोज 10 मिनिटं मन मोकळं बोला आणि त्यांना सांगा की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. प्रेमाचे 2 शब्द कोणत्याही औषधापेक्षा जास्त परिणामकारक असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य जपणं हे सर्वात मोठं आव्हान आहे, आणि त्यासाठी थोडा वेळ ध्यान करा. शांत बसा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या. मनाला शांत करण्याची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे व्हायचं आहे ते होणारच आहे. मग विनाकारण काळजी करून शरीर का खराब करता? काळजी केल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अजून गुंतागुंतीचे होतात. प्रश्नांकडे शांतपणे बघितलं की त्यांचं उत्तर आपोआप समोर येतं. आपल्या आयुष्यातली दुःख आपल्याला काहीतरी संदेश द्यायला येतात. ती आपल्याला अहंकारापासून लांब नेण्यासाठी असतात. ज्या माणसाने दुःख पचवलंय तोच दुसऱ्यांचं दुःख समजू शकतो. आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. आपण रोज कितीतरी वेळा तक्रार करतो की माझ्याकडे गाडी नाही, मोठं घर नाही, पण एकदा त्या माणसाकडे बघा ज्याला पायच नाहीत. तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही किती नशीबवान आहात. आयुष्य हे एक दान आहे आणि ते वाया घालवू नका. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे. काल काय झालं हे विसरून जा आणि आजचा दिवस कसा चांगला करता येईल याचा विचार करा. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे, भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही. म्हणून जीवनात काही गोष्टी आपल्या निर्णयाबाहेर असतात, पण त्या गोष्टी त्या शक्तीवर सोडून द्या. सरेंडर करणं म्हणजे दुर्बलता नाही, तर तो सर्वोच्च विश्वास आहे. तुम्ही जेव्हा पूर्णपणे स्वतःला झोकून देता, तेव्हा ती शक्ती तुमची जबाबदारी घेते. तुम्हाला बोलण्यात गोडवा ठेवा, आणि कारण गोड बोलल्याने शत्रू सुद्धा मित्र होतात. कोणाची निंदा करू नका, कारण प्रत्येकाची आपली एक लढाई सुरू असते. आपल्याला माहिती नसतं की समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय. म्हणून नेहमी दयाळू राहा. स्वामी समर्थांनी सर्वांना सामावून घेतलाय, कोणामध्ये भेदभाव केला नाही. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. जगात खूप नकारात्मकता आहे, पण आपण आपलं स्वतःचं एक सकारात्मक वलय निर्माण करू शकतो. चांगले विचार ऐका, चांगलं पहा आणि चांगलं बोला. आयुष्यातले छोटे छोटे विजय साजरे करा. स्वतःला बक्षीस द्या, आणि तुम्ही स्वतःवर प्रेम केल्याशिवाय जग तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वतःची किंमत ओळखा, आणि तुम्ही या विश्वाचा एक महत्वाचा भाग आहात, आणि तुमचं असणं महत्वाचं आहे. कधी स्वतःला कोणाशी तुलना करून कमी लेखू नका. आपल्याला नेहमी वाटतं की सगळी दुःख फक्त माझ्याच वाटेला काय येतात, पण कधीतरी रस्त्यावरच्या त्या माणसाकडे बघा ज्याच्याकडे राहायला छप्पर नाही आणि खायला अन्न नाही, तरी तो उद्याच्या आशेवर जगतोय. आपलं दुःख हे बऱ्याचदा आपल्या विचारातून जन्मलेलं असतं. आपण विनाकारण स्ट्रेस घेतो की लोक काय म्हणतील, पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या यशाशी किंवा अपयशाशी काहीच घेणं देणं नसतं, आणि ते फक्त 2 दिवस चर्चा करतात आणि विसरून जातात. मग अशा लोकांसाठी आपण आपलं आयुष्य का खराब करायचं? स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा विसरलाशी. याचा अर्थ असा की शांती आणि सुख तुमच्या हातच आहे, फक्त तुम्ही ते बाहेरच्या जगात शोधतायत. कामाच्या व्यापात आपण इतके कन्फ्यूज होतो की साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला कठीण वाटू लागतात. अशा वेळी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा फक्त शांत बसून राहा. घरामध्ये जेव्हा वादाचे प्रसंग येतात, जेव्हा जिंकण्याचा हट्ट सोडून द्या. तुम्हाला जाणवेल की नातं जपण्यामध्ये जास्त आनंद आहे. आयुष्यातले चढ उतार हे समुद्राच्या लाटांसारखे असतात. ते येणारच, पण आपल्याला त्या लाटांवर स्वार व्हायला शिकायला हवं. स्वामी समर्थांचे भिवू नकोस हे शब्द आपल्याला त्या प्रत्येक वळणावर आधार देतात. जिथे आपण एकटे पडतो
स्वतःच्या कष्टावर आणि त्या ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा आणि जे आज आपल्याकडे नाहीये ना त्यासाठी रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमची ही कृतज्ञता बघूनच देव तुम्हाला अजून भरभरून देईल. आयुष्य खूप सिंपल आहे आणि त्याला उगाच विचारांच्या जंजाळात अडकू नका. प्रत्येक दिवस आनंदाने जगा आणि इतरांच्या आयुष्यात सुद्धा थोडा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.